वसा जनसेवेचा. जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा धगधगू लागले असून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 6 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड यांनी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील व चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे, बेताल आणि समाजात चुकीचा संदेश देणारे आहेत असा आरोप शिंदे यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली असून मुलींच्या शिक्षणावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे. माजी आमदार तथा भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की बुलढाणा शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांची ही भाषा केवळ व्यक्तिगत नाही तर संपूर्ण महिला वर्ग व आदिवासी समाजाचा अपमान करणारी आहे. तसेच यापूर्वीही त्यांनी अनेक भाजप नेत्यांविषयी अशाच प्रकारची खालच्या पातळीवरील वक्तव्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा न्यायालयीन मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. असं आहे, संजय गायकवाड नावाचं व्यक्तिमत्व किती धुतल्या तांदळाचं आहे हे बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी 15 वर्ष आमदार राहिलो. 1995 पासून हे माझं कार्यालय आहे. पण आजपर्यंत या कार्यालयात तुम्हाला कुठे बेडरूम दिसणार नाही. पण त्यांचं जे कार्यालय आहे ते तुम्ही जा, एअर कंडिशन कार्यालय आहे, नगरपालिकेच्या पैशातून फॅन आहे, टेबल, खुर्च्या, अद्ययावत सगळी व्यवस्था आहे आणि अद्ययावत अत्याधुनिक एअर कंडिशन असा सुपर बेड सुद्धा आहे, सुपर फार्म हाऊस सुद्धा आहे. हे कशासाठी लागते? दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे असतात याची जाणीव बेजबाबदारपणाचं वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे. आणि आपल्या वक्तव्यामुळे जर समाजातील एखाद्या आदिवासी मागासवर्गीय महिला मुलीची प्रतिष्ठा वाढत नसेल तर त्यांच्या आबरूची लक्तर वेशीवर टाकण्याचा, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा अधिकार या देशामध्ये कुणालाच नाहीये. त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करणार आहात? मी आज पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. पोलिसांना न्याय मागितलाय. माझा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. जर मला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर मी वरिष्ठ पातळीवर आणि न्यायालयात सुद्धा या बाबतीत जाणार. संजय गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. अल्पवयीन आदिवासी मुलींचे शोषण केल्याचा आरोप करत गायकवाड यांनी या प्रकरणाचे ठोस पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला. हा विषय दाबण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी आमदार विजयराज शिंदे म्हणतात तुम्ही जे वक्तव्य केलं होतं ते, तुम्ही जी टीका केली होती त्याच्यावरून तुम्ही आदिवासी मुलींचं जे आहे चारित्र्य हनन केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही माफी मागावी, अन्यथा ते तुमच्यावर 100 कोटी रुपयाचा आता मागणीचा दावा. मी जो काही आरोप केला होता, मी तो काही चुकीचा किंवा खोटा किंवा राजकीय द्वेषातून केलेला नव्हता. मी वास्तव बोललेलो होतो. आता तो शिंदे इतका हुशार आहे, आपल्यावर येणारा आरोपाकरता तो आदिवासी महिला कर्मचाऱ्यांची ढाल करायचा प्रयत्न करून राहिलेला आहे की आमच्या शाळेतल्या 30 कर्मचारी महिला पुरुष, आमचे 300 मुलींचा अपमान केला. अरे त्यांच्या अपमानाचा प्रश्न नाहीये. त्या राजे मंगल कार्यालयामध्ये ज्या ज्या मुली, अतिशय 10-15 मुली त्या काही सज्ञान नव्हत्या, त्यांचं तुम्ही शोषण केलेलं आहे. अॅट्रॉसिटी कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे, पास्को तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत आणि मी पुराव्यानिशी देईल. सगळ्यांना माहिती आहे याच्या आश्रमशाळेमध्ये काय काय चालायचं. काही एक मुलगा शाळेचा गेट मध्ये पडून गेला, त्यात तो आरोपी पण पोलिसांचा वेळ होणे की त्यांनी त्याला आरोपी केला आणि एका मुलीचा कंडोम फाटला होता, ती प्रेग्नेंट राहिली. या विजयाने तिचा हे केला, डिस्करेज केला, यानेच अल्पवयीन मुलीचा केला. आणि ज्यावेळेला एका समिती नेमल्या गेली, त्या समितीनं ज्यावेळेला तपासणी केली त्यात 43 नंबरच्या पानावर काय म्हटलं होतं, अ मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की संस्थाचालक शिक्षक संस्थेच्या इतर शाखेतील कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आश्रमशाळेतील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांसोबत आहेत. हा अहवालाच 27 नंबरचा पान विजयराजने गायब केलं पैसे देऊन. हे का मी नाही बोलत, हा शासनाचा अहवाल आहे. त्याच्यामुळे मी जे काय आरोप केले, असा एकही आरोप चुकीचा नाहीये.
आणि राहायला माफी मागायचा विषय, त्या चोट्याची मी तर माफी कधीच नाही मागू शकत. राहायला सगळ्या आश्रमशाळेतल्या मुली आणि महिला, माझा त्यांच्यावर आक्षेप नाही, उलट त्या ज्या मुली बर्बाद केल्या त्यांना न्याय देण्याकरता माझं स्टेटमेंट आहे. मी कोणासाठी तर न्याय मागून राहिलो. शासनामध्ये राहायचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोण दबाव आणायचा, मंत्र्याकडून दबाव आणायचा आणि माझ्या हे विषय दाबायचा प्रयत्न करायला माझं आव्हान आहे. माझ्याकडे इतके पुरावे की कोणी मंत्री, कोणी अधिकारी, स्थानिक लेवलचा कोणी पोलीस अधिकारी यांनी जर याला वाचवायचा प्रयत्न केला तर मी त्याला पण सोडणार नाही. हे प्रकरण गंभीर आहे. कोण आहे महामुनीबाई, परभणीची, संभाजीनगर राहते, तिला विजयराजचा 4था पोरगा आहे. जबाबदारी सांगतो मी. त्या बाईच्या माध्यमातून किती लोकांना घडवलं, पक्षाने पाठवलेले पैसे त्या बाईच्या घरी गायब झाले बुलढाण्याकडे येताना. कोण आहे मुरमुरे नावाची मुलगी, माझ्या नावाचा नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीच्या 15 दिवसाआधी पोलीस स्टेशनला संभाजीनगर रिपोर्ट द्यायला लावला, खोटा रिपोर्ट द्यायला लावला. नंतर ज्यावेळेस ती पोरगी बदलली तर तिच्यावर ड्रग्ज, रिव्हॉल्वर आणि तिच्या गाडीमध्ये नकली नोटा ठेवून तिला 1.5 वर्ष जेलमध्ये ठेवलं. ती मुरमुरे नावाची पोरगी हर्सू जेलला होती. त्या मुलीचं पण सक्ती दिले. या महामुनी पण सगळे आहेत. माझा बेडरूम माझ्या दुपारच्या आरामाकरता किंवा शुगर बिगर वाढली तेवढ्या करता असं ट्रीटमेंट घ्यायला करता असते. हे कार्यालय भरगच्च भरलेलं असतं महिलांनी मुलींनी सगळ्यांनी. असले धंदीकडे होत नाही. येणाऱ्यापासून तर सगळ्यांची नव्हती, सगळे इथं दिसतात. तुम्ही बसले तरी आत काय चाललं याच्यावर सगळं दिसतं. त्याच्यामुळे ज्या माणसाने इतके धंदे केले त्याने मला शांतपणे शिकवण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे प्रूफ आहे. राहिला विषय कार्यालयाचा, तर कार्यालयाचं हे जे मी केलं, जसे 100 स्मारक बांधून दिले, जसे 100 भवनं बांधून दिले, तसं मी शासनाच्या निधीतून हे बांधलेलं आहे. जसा त्याचा सगळे लोक उपयोग घेतात तसाही मी याचा उपयोग घेतो. आणि आता तर काही विषयच नाही. पूजाताई गायकवाड नगराध्यक्ष हे तिचंच कार्यालय आहे. त्याच्यामुळे कोण मला त्याच्यामध्ये काय हे करू शकतं. तुझं कार्यालय कशाच्या संस्थेवर आलं, तू कशाला वापरतो हे पण आम्हाला माहित आहे. हे काही सांगायची गरज नाहीये तू कशा करता आलं, काय करून आला म्हणून. त्याच्यामुळे माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाहीये. 100 कोटी टाक का 1000 कोटी टाक, संजय गायकवाडला काही फरक पडत नाही. आम्ही हे सिद्ध करून दाखवेन. या प्रकरणामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण चांगले स्थापले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.